नमस्कार. सिंह राशीच्या वीर आणि स्वाभिमानी मंडळींनो, तर येणारे 20 जून ते 30 जून हे 10 दिवस तुमच्या आयुष्यात काही अद्भुत आणि काही अशा घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जणू काही तुम्हाला आता एक नवीन जीवनदान किंवा दुसरा जन्मच मिळणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे देवगुरु बृहस्पतीने आता कर्क राशीत प्रवेश केला आहे, ज्यामुळे तुमचे भाग्य आता सोन्यासारखे चमकणार आहे. जे नशीब अनेक वर्षांपासून तुमच्या संयमाची परीक्षा घेत होतं, ते नशीब आता तुमच्या यशाचे बंद दरवाजे दणक्यात उघडणार आहे. त्यामुळे मंडळींनो, आत्तापर्यंतचे रडणे आणि धडपडणे हे सगळं काही आता मागे सोडा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक नक्कीच बघा, कारण या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते सामान्य नसणार आहे. आता तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा ही दोन्ही आता कायमची बदलून टाकणार असेल. मागच्या गेल्या काही महिन्यांपासून जो तुम्ही विचार केला, तर सिंह राशीच्या जातकांनो, तुम्ही बहुतांश निर्णय तुमचे चुकत गेले असतील. आपल्या जवळच्या लोकांनी तुमचे जगणे कठीण केले होते आणि प्रत्येक आशेचा किरण मावळताना तुम्हाला दिसत होता. तुम्ही अशा चक्रव्यूहात अडकला होता जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नव्हता. मनात सतत चिंता, तणाव, भीतीचे सावट असायचे, ज्यामुळे रात्रीची झोप उडाली होती. परंतु काळजी करू नका, कारण या 10 दिवसात असे काही चमत्कारिक बदल घडतील ज्यामुळे तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. संपूर्ण कुटुंबाचे भाग्य बदलण्याची आता ताकद या काळात दडलेली आहे. म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण तुम्हाला सांगते, जे काय मी सांगणार आहे ते अगदी सत्य अशी भविष्यवाणी असणार आहे. आणि मंडळींनो, तुम्हाला एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, कारण आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला असेच सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. तर मंडळींनो, मागच्या काळात तुम्ही जिथे जिथे प्रामाणिकपणे कष्ट केले, तिथे तिथे तुमच्या हातात केवळ अपयश आणि निराशा आली. काहीतरी मोठे करण्याचे तुमचे स्वप्न होते, पण परिस्थिती मात्र साथ देत नव्हती. पण आता या 10 दिवसात अशी एक मोठी घटना घडणार आहे ज्याच्यावर तुमचा स्वतःचाही विश्वास बसणार नाही. सिंह ही राशी मुळातच राजा आहे, जी नेहमी इतरांच्या आयुष्यात आनंद पेरते आणि स्वतःच्या वाटाला नेहमी संघर्षच येतो. तुम्ही ज्या लोकांचे भलं करता तेच तुमच्या पाठीमागून तुमच्या विरुद्ध कारस्थाने रचतात. हा तुमचा आजवरचा अनुभव आहे. मागच्या काही दिवसातील त्रासाला कंटाळून तुम्ही ठरवले होते की आता कोणाचीही मदत करायची नाही, कोणाकडेही अपेक्षा ठेवायची नाही आणि कष्टाचा पैसा कोणावरही वाया घालवायचा नाही. परंतु सिंह राशीचा कनवाळू स्वभाव कुठे बदलतोय? पुन्हा तुम्ही लोकांच्या सुखासाठी धावून गेलात. मध्यरात्री उठून तुम्ही इतरांचे प्रश्न सोडवलेत, स्वतः उपाशी राहून लोकांना मदत केली. पण या बदल्यात मात्र तुम्हाला काय मिळालं? केवळ फसवणूक, एकटेपणा आणि मानहानी. स्वतःच्या संघर्षाच्या वेळी तुम्ही नेहमी रणांगणावर एकटेच उभे राहिलात. तुमच्या पाठीवर हात ठेवायला मात्र कोणीच नव्हते. तुम्हाला सांगते की तुमचे राशी स्वामी साक्षात ग्रहांचे राजे म्हणजेच सूर्यदेव हे आहेत. सिंह राशीच्या व्यक्तीने जर इतरांचा विचार सोडला आणि थोडा वेळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं, तर ती जगात कोणतीही सर्वोच्च उंची गाठू शकते. येणारे हे 10 दिवस तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि सावध राहण्याचे आहेत. या काळात तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची सर्वाधिक काळजी घ्यावी लागणार आहे. मागच्या काळातल्या सततच्या मानसिक तणावामुळे कदाचित तुमचा रक्तदाब वाढला असेल किंवा लहानसहान आजाराने डोके वर काढले असतील. रात्रीच्या वेळी डोकेदुखी वाढल्यामुळे औषधांचा आधार तुम्हाला घ्यावा लागत असेल, तर आता या दुखण्यातून तुम्हाला आराम मिळणार आहे. सिंह राशीचे लोक कधीही हार मानत नाही, हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे आणि याच जिद्दीच्या जोरावर तुम्ही आजही ताठ मानेने उभे आहात. मागच्या गेल्या कित्येक वर्षात तुम्ही जितके धोके, दुःख आणि मानसिक जखमा सहन केल्या आहेत, तितक्या क्वचितच कोणाच्या वाट्याला आल्या असतील. असे वाटत होते की जणू संपूर्ण आयुष्याला कोणाची तरी नजर लागलेली आहे. अहोरात्र प्रयत्न करूनही, मेहनत करूनही नशिबाची फळे परके चोरून येत होते आणि ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. अशा वेळी कोणावर विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर होता आणि म्हणूनच तुम्हाला आता लोकांपेक्षा एकटं राहायला जास्त आवडू लागलेले आहे. आता 4 चौघात बसण्यापेक्षा स्वतःच्या विश्वास राहणे तुम्हाला अधिक पसंत तुम्ही करत आहात.
कारण तुम्हाला कळून चुकले आहे की या जगात स्वतःशिवाय कोणीही आपले नाही. पण अडचण अशी आहे की उद्या परिस्थिती सुधारल्यावर तुम्ही पुन्हा जुन्या चुका करून लोकांना माफ करण्याची शक्यता आहे, जी तुम्हाला यावेळी टाळावी लागेल. सध्या राहू ग्रहाच्या स्थितीमुळे तुमच्या मनात योग्य आणि अयोग्य गोष्टींबद्दल मोठा संभ्रम निर्माण होतो आहे. राहू तुमच्या बुद्धीला चक्रावून टाकत असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर शंका घेऊ लागलात. पण लक्षात ठेवा, सिंह राशीमध्ये ती ताकद आहे जी शून्यातून जग निर्माण करू शकते. सध्या कोणत्याही अनोळखी किंवा मतलबी लोकांचे ऐकू नका. केवळ अशाच व्यक्तींचा सल्ला घ्या ज्यावर तुमचा अंधविश्वास आहे, आणि मग तो तुमचा जीवनसाथी असो किंवा घरातील ज्येष्ठ मंडळी असो किंवा एखादा जुना प्रामाणिक मित्र असो. जर तुमच्या प्रेमसंबंधांबद्दल किंवा नात्यांबद्दल बोलायचे झाले तर आता तुम्ही भावनांच्या आहारी न जाता बुद्धीचा वापर कराल, ज्यामुळे कोणीही तुमच्या भावनांशी खेळू शकणार नाही. कोण खरे प्रेम करते आणि कोण केवळ मुखवटा लावून फिरते हे आता तुम्हाला स्पष्टपणे उमजेल. या काळात तुमचा जीवनसाथी तुमच्या पाठीशी खंबीर ढाल बनून उभा राहील. केतूच्या प्रभावामुळे कधीकधी मनामध्ये सर्व संसार सोडून दूर कुठेतरी निघून जावे किंवा संन्यास घ्यावा असे विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात. पण तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक संकटातून सावरून घेईल आणि राहूच्या भ्रमातून बाहेर काढेल. ज्या नात्यांमध्ये किंवा प्रकरणांमध्ये बराच काळ गतिरोध निर्माण झाला होता तिथे आता अंतिम निर्णय होईल. मागच्या काळात तुम्ही जिथे प्रामाणिकपणे हृदय ओतून काम केले तिथे केवळ अपमान मिळाला. ज्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केले त्यांनीच साथ सोडली. या विचाराने तुमचे मन अजूनही दुःखी होत होते. परंतु आता सिंह राशीच्या जातकांनो, ग्रहांची स्थिती आता बदलत आहे. या 10 दिवसातील सर्वात मोठी आणि शुभ घडामोड म्हणजे गुरु आणि शुक्राची महायुती येत आहे. तसेच गुरु कर्क राशीत उच्च स्थानी जात आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या विळख्यात अडकला असाल, कमवलेला पैसा केवळ व्याजात आणि हप्त्यांमध्ये जात असेल, ज्यामुळे घरातील सुखशांती हरवली होती, तर या जाचक कर्जातून मुक्त होण्याचे प्रचंड मोठे मार्ग आता तुमच्या डोळ्यासमोर मोकळे होणार आहेत. या दिवसांमध्ये तुम्हाला ते टेन्शन तुमचं कमी होणार, आर्थिक चणचण संपेल आणि मन मात्र शांत होईल. सूर्यदेवाच्या शुभ प्रभावामुळे घरात सुख समृद्धी नांदेल. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता, घरातील फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू बदलू शकता आणि बौद्धिक सुखांचा आनंद घेऊ शकता. मात्र ऐशो आरामावर होणाऱ्या अनावश्यक खर्चावर थोडं नियंत्रण ठेवणे गरजेचे असणार. गुरु आणि शुक्राच्या स्थितीमुळे शरीरात काहीसा आळस येऊ शकतो, पण आळस झटकून तुम्हाला कामाला लागावे लागेल. कोणतेही काम पुढे ढकलू नका. मागील काही वर्षात तुमच्या आयुष्यात सुवर्ण संधी आल्या होत्या. सर्व काही उत्तम चालले होते, पैसा आणि प्रतिष्ठा मिळत होती. पण अचानक काहीतरी विपरीत घडले आणि सगळं काही विस्कळीत झाले. आणि ती खरं तुमच्या संयमाची परीक्षा होती. पण आता ती कठीण वेळ संपली आहे. सिंह राशीच्या लोकांनी सूर्यदेवाचे तेज आत्मसात करण्यासाठी दररोज तुम्हाला सांगते, सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि मातापित्यांचे आशीर्वाद घ्यावे. घरातील आणि कामाच्या ठिकाणी कामगार, नोकर आणि गरजू लोकांना कधीही कमी लेखू नका. उलट त्यांना अन्नदान आणि आर्थिक मदत करा, ज्यामुळे तुमच्यावरील इडापिडा टळेल. जीवनात कडक शिस्त आणि वेळेचे नियोजन ठेवा. या 10 दिवसांमध्ये तुमच्याकडे अचानक धनप्राप्तीचे इतके मोठे योग आहेत की लक्ष्मी दोन्ही हातांनी तुमच्यावर कृपा करेल. यासोबतच तुम्हाला एक सोपा उपाय म्हणजे दर रविवारी तांब्याच्या पात्रातून सूर्याला जल अर्पण करून लाल फुलांची पूजा करावी. यामुळे तुमचे तेज आणि प्रभाव दुपटीने वाढेल. सिंह राशीसाठी येणारे 10 दिवस संघर्षाची सांगता करून नशिबाचा सुवर्णकाळ सुरू करणारे ठरणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगते, अजिबात घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचा आयुष्यातील हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आहे. हा काळ तुमच्या पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य आणि कष्ट मिटवून यशाचा एक नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे. 20 जून ते 30 जून या कालावधीत नशिबाचे दरवाजे उघडून नवीन संधी आता तुमच्या दारात दार ठोठावणार आहे. त्यांचा आता पूर्णपणे लाभ घ्या. आणि मंडळींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जी माहिती मी तुमच्या मनाला पटली असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला सांगते की सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून ही अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला अजून अशी सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा.
धन्यवाद.